सज्जन हो नमस्कार. नवरात्र नुकतेच सुरू झालेत आणि या नवरात्रातला आजची तिसरी माळ आणि तिसरी माळ म्हणजे की आपल्याला नाव आठवतं ते म्हणजे चंद्रघंटा. या चंद्रघंटे देवाचे नाव आपल्याला आठवतं. आपण परवापासून व्हिडिओ माझे पाहतात. परवाच्या व्हिडिओला मी आपल्याला सांगितलं होतं प्रथमम शैलपुत्री. पहिल्या दिवशीची जी देवी असते तिचं नाव होतं शैलपुत्री. शैलराजाच्या घरी जन्माला आले म्हणून तिचं नाव शैलपुत्री. माझा एक नियम आहे की कुठलंही काम लगेच सुरुवात करायची, मागचा थोडासा आढावा घ्यायचा आणि म्हणून हा आढावा. तर शैलराजाच्या घरी जन्माला आली म्हणून शैलपुत्री. कुठल्याही कामाची सुरुवात ही पहिल्या दिवसापासून होते. मग नवरात्रीचा पहिला दिवस हा त्या कामाची सुरुवात तुम्हाला करण्यासाठी चांगला असतो. दुसरं नंबरचं कालची जी देवता होती तिचं नव्हतं ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मचार्याचं पालन करायला आपल्या शरीरामध्ये. बघा आपले ह्या नवदुर्गा ज्या आहेत ना त्या फक्त आपल्या शरीरामध्ये आहे. पहिल्यांदी जशी मी तुम्हाला ऐकलं पण जन्माला येणाऱ्या व्यक्तीला स्वतःचं नाव नसतं म्हणून तो दुसऱ्याचं नाव घेतो की जेणेकरून तो दुसरा त्याच्या कोणीतरी त्याचं नाव ठेवतं, त्याला म्हणतात शैलपुत्री. 2 नंबरची ब्रह्मचारिणी. माणसांच्या मनामध्ये जे काही विकार आहेत त्या विकारांचा नाश करण्यासाठी दुसऱ्या नंबरची जी देवता आहे, दुसरी नवरात्राची दुसरी देवता तिला म्हणतात ब्रह्मचारिणी. आणि आजची जी देवता आहे तिला म्हणतात चंद्रघंटा. आता चंद्रघंटा देवता काय करते तर चंद्रघंटा देवता पर्टिक्युलरली काय करत असते तर ती तुम्हाला ऑफर देते. ही तिसरी देवता जी आहे बघा, मुलगा जन्माला आला, जन्माला आल्यानंतर शिक्षण झालं आणि शिक्षण झालं म्हणजे काल 2 नंबरचा ते शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर बघा आता पुढची देवता आहे चंद्रघंटा. चंद्रघंटा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी. तुमच्या पुढे नाना प्रकारची ऑफर असेल, इंजिनिअरिंगची असेल, वैद्यकीयची असेल, संगणकीय असेल, तुम्हाला कुठल्या क्षेत्रात जायचं ही ऑफर असेल तुमच्याकडे. पुढची ऑफर असते लगेच लग्नाची ऑफर असते. ज्याचं लग्न जमत नसेल, ज्याला नोकरीमध्ये यश मिळत नसेल, ज्याच्याकडे कर्म आहे परंतु व्यवस्थित सेटल होत नसेल, अशा व्यक्तींसाठी ह्या तिसऱ्या दिवशी उपासना केली तर त्या तिसऱ्या दिवशीची उपासनेमुळे त्या व्यक्तीचं लग्न जमू शकतं. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जो काही अनस्टेबल आहे ती स्टेबिलिटी येण्याचा प्रयत्न होतो. एखाद्या कामामध्ये अडथळा निर्माण होतो. प्रत्येक काम कुठलंच काम त्याचं सक्सेसफुल होत नाही. मग मित्रांनो अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस तिसऱ्या नवरात्रामध्ये पर्टिक्युलरली फक्त नवरात्र त्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवतेची पूजन करायचं. मग पूजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि दुसरी गोष्ट ते तर आपण सांगणार आहोत, पण दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या घरामध्ये जर आपण बघितलं आपल्या घरातली नैऋत्य दिशा जर कोणी असं म्हणत असेल की आमचं पती पत्नीचं पटत नाही, आमच्या दोघांचे वादविवाद होतात, आमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, तर अशा व्यक्तींनी आपल्या घराचा नैऋत्य कोपरा जरूर बघावा. ह्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर खड्डा असेल तर घरामध्ये पैसा टिकत नाही. नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर विहीर असेल तर शक्यतो तिला बुजून टाकावी, तिला काढून टाकावी. वास्तुदोष खूप मोठा होतो. ह्याच नैऋत्य कोपऱ्यामध्ये ज्या पती पत्नींचं जमत नाही अशा पती पत्नींनी आपला फोटो स्वतःचा आपला फोटो पासपोर्ट साईज त्या फोटोच्या पाठीमागे गोल्डन रंगात सोनेरी रंगात 3, 6 आणि 9 इंग्लिशमध्ये लिहायचे. मराठीतले आकडे लिहू नका. 3, 6 and 9 हे त्या फोटोच्या पाठीमागे लिहायचे. पासपोर्ट साईज फोटोच्या पाठीमागे लिहायचे आणि ते फोटो आपल्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये म्हणजेच दक्षिण आणि पश्चिमेच्या कोपरा जो येतो दक्षिण दिशेचा आणि पश्चिम दिशेचा जो कोपरा येतो त्या कोपऱ्यामध्ये ते दोघं फोटो लावून टाकायचे. काही दिवसानंतर निश्चित दोघांमध्ये मिलाप होईल, प्रेम वाढेल. अजून प्रेम वाढवायचं आहे पती पत्नीमधलं सांगतो घाबरू नको. छोटं बोळकं घ्यायचं मातीचं आणि त्या बोळक्यामध्ये हे दोघंही फोटो टाकायचे. पतीचाही टाकायचा आणि पत्नीचाही टाकायचा. पासपोर्ट साईज फोटो त्या बोळक्यामध्ये टाकायचं आणि बोळक्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मध टाकायचं आहे, पूर्ण भरायचं आहे. त्या मधाने ती बोळकं वरून पणती ठेवायची आणि त्याला चांगलं घट्ट दोऱ्याने तयार करून घ्यायचं, बंद करून घ्यायचं, सील बंद, मुंग्या लागायला नको.
आणि अशा रीतीने तयार झालेलं ते बोळकं आपल्याला आज तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवतेच्या समोर दिवसभरामध्ये केव्हाही उपाय केला तरी चालतो. दिवसभरामध्ये हा उपाय केव्हाही केला तरी चालतो. आज रात्रीच्या तुम्हाला मिळाला, सकाळीच तुम्ही व्हिडिओ बघितला आणि काही हरकत नाही. तुम्हाला रात्रभर आहे, दुसऱ्या दिवसाच्या सकाळ उजेडस्तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. ते बोळकं, तो फोटो ठेवलेला, मध भरलेला, तयार केलेला ते बोळकं आपल्या घरात जिथे आपण घटस्थापना केली असेल, जिथे आपण देवीची उपासना करतो आहे, जिथे आपण देवीचा फोटो मांडला आहे, जिथे आपण देवीचे दिवा अखंड ज्योत म्हणा किंवा साधारण दिवा लावला आहे, त्या ठिकाणी तो ठेवायचा, देवीला नमस्कार करायचा आणि तिला सांगायचं की आमच्यामधलं प्रेम काय कर, वृद्धिगत कर, वाढव. जितकं जास्ती प्रेम वाढेल तितकं आम्हाला चांगलं. म्हणून ते प्रेम वाढवण्यासाठी आपण या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटे देवतेची पूजा करणार आहोत. आता ही पूजा कशी करायची? तर चंद्रघंटेचा तिसरा दिवस त्याला म्हणतात, त्याचा कलर जो आहे चंद्रघंटेचा. आता चंद्रघंटा देवता तुम्ही पाहिली आहे का? नाही तर हा बघा, हा फोटो, चंद्रघंटेचा फोटो तुम्हाला दिसत असेल, ह्याप्रमाणे ती चंद्रघंटा देवता आहे. बघा, नीट जर बघितलं तर त्या चंद्रघंटेच्या चंद्रासारखी घंटा जिच्या म्हणजेच काय की आपल्या जन्मकुंडलीप्रमाणे जर समजा चंद्र तुमचा मनाचा कारक ग्रह चंद्र जर तुमचा बिघडला असेल तर या चंद्रघंट्या देवतेच्या उपासनेने तुमचा बिघडलेला चंद्र देखील सुस्थितीत आल्यामुळे आपल्या जीवनात येणारी मानसिकता जी डळमळीत असते ती मानसिकता सुधरवण्याचं काम देखील हा चंद्र करतो. म्हणून चंद्रघंटा देवतेची पूजा करायची. या देवतेची पूजा करत असताना हिचा रंग आहे राखाडी, म्हणजेच ग्रे कलर. म्हणजे उद्या तुम्ही, जसा मी आज ग्रीन कलर घातला आहे तसा उद्या तुम्ही ग्रे कलर घालू शकता. पण ग्रे कलरचं दान केलं अधिक छान. ग्रे कलरचं दान करा. त्याचप्रमाणे देवीला नैवेद्य कुठला बरं दाखवायचा? तर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे दुधाचा किंवा दुधापासून तयार झालेल्या पदार्थांचा. जसं खीर असेल, पेढे असतील, बासुंदी असेल, हा जो पदार्थ याचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा. याचं दान देखील तुम्ही करू शकता. एखाद्याला पेढे दान केले, खीर दान केली, नैवेद्य म्हणून ह्या गोष्टी देखील तुम्ही दान करू शकता. आणि उद्याचा फुलांची माळ किंवा देवीला अर्पण करायची फुलं किंवा घटाला लावायची माळ ही आहे गोकर्णाच्या फुलांची माळ. गोकर्ण सगळ्यांना माहितीच असेल, पण तरी एक पिक्चर दाखवतो गोकर्णाचा, तो फोटो बघून घ्या. हा गोकर्णाची माळ. किंवा नाहीच गोकर्ण सापडलं तर कृष्णकमळाची माळ. कृष्णकमळ सापडणार नाही, गोकर्ण जास्त करून सापडेल, पण कृष्णकमळाचाही फोटो बघा. ह्या कृष्णकमळाची किंवा गोकर्णाची या दोघांपैकी एका फळांची माळ ह्या देवीला उद्या अर्पण करायची आहे. आणि अशा रीतीने ह्या देवीचा चंद्रघंटा देवतेचा उद्याचा जो कार्यक्रम आहे तो मी आज तुम्हाला सांगितला. मित्र हो, पुन्हा भेटूया. पण जाता जाता एक सांगतो, माझ्या या चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला वाटत असेल ती कमेंट लिहा. तुम्हाला जर वाटत असेल की मी अजून चांगले काहीतरी व्हिडिओ द्यावेत, नवरात्रीपेक्षा नवीन काहीतरी विषय घ्यावा, तर ते देखील कमेंटमध्ये लिहा. ज्याची जास्ती कमेंट येईल त्या गोष्टीवरती आपण पुन्हा हा व्हिडिओ घेणार आहोत. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवाय बेलचं बटन दाबा, म्हणजे काय होईल, माझा जो नवीन व्हिडिओ तयार झाला हा व्हिडिओ डायरेक्ट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्र हो, नमस्कार. आजच्या दिवशी एवढंच.